राजीव गांधी व संजय गायकवाड़ ने दिया बयान का उल्टा चोर कोतवाल को डांटे जैसा है। भारतीय जनता पार्टी और उसके सहयोगी का रुख बार बार लोकतंत्र और आरक्षण विरोधी रहा है। यह बात देश की जनता जानती है। अमेरिका में राहुल गांधी के बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया जा रहा है। संजय गायकवाड़ बार बार भड़काऊ बयान दे रहे हैं, उन पर मामला दर्ज होना चाहिए। ऐसी मांग कांग्रेस पार्टी की प्रदेश सचिव जयश्री शेलके ने की है। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत। कारण आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः दलित बांधवांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य अनेक वेळा केलेली आहेत, जी सर्वश्रुत आहेत। आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्ष हे वारंवार आरक्षणाच्या, संविधानाच्या आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या विरोधात आहेत। हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनेक आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, हे देशवासियांना सगळ्यांना माहिती आहे। या उलट काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूनीच राहिलेली आहे। त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जातोय। राहुलजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली की ती जातीनिहाय जनगणनेची। आणि अमेरिकेमध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे बोलले की दलित बांधव, आदिवासी बांधव, ओबीसी बांधव यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत न्याय मिळत नाही, समान हक्क अधिकार मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण लागू राहील भारतात। मग याचा विपर्यास जर हे लोक करतायत, याचा अर्थ यांच्या बुद्धीची जेवढी कुवत आहे, यांची जेवढी लायकी आहे, तेवढ्या लायकीनुसार, त्या बुद्धीच्या कुवतीनुसार ते विचार करतायत।